कसे आहात? मजेत ना? मराठी ब्लॉगर दुलारी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 26 तारीखला आहे त्रिपुरारी पौर्णिमा. या दिवशी कार्तिक स्वामींचं पूजन म्हणजे 26ला पौर्णिमा सुरू होते आणि 27ला ती संपते. म्हणजे 26ला त्याचा 3:53 मुहूर्त आहे. म्हणजे 26 तारीखला दुपारी 3:53 ती सुरू होते आणि 27ला ती 2:45ला संपते. त्यामुळे आपल्याला हा जो वेळ आहे म्हणजे 26 ते 27 या 2 दिवसामध्ये आपल्याला या सेवा करायच्या आहेत. म्हणजे ज्या काही कार्तिक स्वामींच्या पूजनाच्या किंवा त्या दिवशी जी तुम्ही त्रिपुरवात लावता, म्हणजे माझा व्हिडिओ त्रिपुरवातीचा आहे तो तुम्ही बघा. म्हणजे ती कसा लावायचा, काय त्याला कुठला मंत्र म्हणायचा हे मी त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे ती त्रिपुरवात जी लावतो आपण ती या 2 दिवसामध्ये आपल्याला लावायची असते. तर या ज्या काही सेवा आहेत त्या आपल्याला त्याच वेळेत करायच्या आहेत. म्हणजे 26 तारीखला कार्तिक स्वामींचं पूजन करायचं आणि 27ला दर्शन घ्यायचं. पण काही लोकांना म्हणजे कसं असतं त्या दिवशी खूप देवळामध्ये गर्दी असते. त्यामुळे तुम्ही 26 तारीखला दर्शन मिळत असेल तर 26 तारीखला घेतलं तरी चालेल. कारण आपल्याला खूप म्हणजे कार्तिक स्वामींच्या देवळामध्ये त्या दिवशी अतिशय गर्दी असते. कुठेही जा सगळीकडे तेच असतं. म्हणजे तुम्ही जर स्वामी समर्थांच्या केंद्रात गेलात तिथे कार्तिक स्वामींचा फोटो असतो. त्याच्यामुळे तिथेही तुम्ही दर्शन घेतलं तरी चालेल आणि ही जी सेवा मी सांगणार आहे ती तिथेही तुम्ही केली तरी चालेल. पण जर तुम्हाला शक्य झालं तर 27 तारीखला दर्शन घ्या, नाहीच तर 26ला घेतलं तरी चालेल. तर 26ला तुम्ही 27 तारीखला दर्शन घ्यायचं. पण बघा जवळपासच्या कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्ही हे दर्शन घेऊ शकता. तर आपल्याला स्वामींचं दर्शन घेताना आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही जेव्हा म्हणजे कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जाणार आहात, कारण हा वर्षातून एकदाच दर्शन आपण घेऊ शकतो आणि हा वर्षातून एकदाच आपण उपाय करू शकतो. त्यामुळे ही संधी अजिबात दवडवू नका. हा आपल्याला उपाय या दिवशी करायचाच आहे. सगळ्यांनी करायचा. मी करणार, तुम्ही करा, आपण सगळ्यांनी करायचा आहे हा उपाय. कारण हा उपाय हा एकच दिवस आहे आणि स्त्रियांना तर कार्तिक स्वामींचं दर्शन ह्या एकाच दिवशी मिळतं. त्यामुळे ही संधी कोणीही दवडवू नका. आपल्याला सगळ्यांना हा उपाय करायचाच आहे. मी तुम्हाला अगदी मनापासून विनंती करते की हा दिवस तुम्ही कोणीही दवडवू नका. हा आपल्याला सगळ्यांना उपाय करायचाच आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ही जी आपण सेवा करणार आहोत ती लक्ष्मी प्राप्तीसाठी व सरस्वती प्राप्तीसाठी म्हणजे बुद्धीसाठी देखील ही आपण सेवा करणार आहोत. म्हणजे या दिवशी आपल्याला या दोन्ही सेवा करायच्या आहेत, बुद्धीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी. त्यामुळे आपल्याला हा दिवस अजिबात व्यर्थ घालवायचा नाही. प्रत्येकाने हे करायचंच आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही कार्तिक स्वामींच्या जेव्हा देवळात जाणार त्यावेळेला आपण स्वामींकडे म्हणजे तुम्ही जे मागाल ते तुम्हाला या दिवशी सहजच प्राप्त होतं. कारण हा दिवस फार महत्वाचा आहे. त्यामुळे काय करायचं, आपण जेव्हा जाणार तुम्ही सहज मागाल ते तुम्हाला प्राप्त होतं. असं जे मी म्हटलं ते सहज मागाल म्हणजे काय, तर तुम्ही जे चांगलं मागाल, जी चांगली इच्छा व्यक्त कराल तीच तुमची पूर्ण होणार. वाईट इच्छा, आपण वाईट कुणाचं व्हावं ही इच्छा जर मनात घेऊन गेली त्या इच्छा कधीही पूर्ण होत नाहीत आणि जरी पूर्ण झाल्या तरी त्या तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आपण मनात धरून जायच्या नाहीत. तर चला आपण पुढे बघू. तर दर्शनाला जाताना तुम्हाला काय करायचं आहे, एक नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, 2 मोरपीस आणि एक 10ची नोट. 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या. तुम्हाला म्हणजे मी आता पुढची जी सेवा सांगणार आहे ते तुम्हाला जितक्या ठिकाणी ठेवायचे, जितक्या जणांना ठेवायचंय त्याप्रमाणे तुम्हाला जशी जमेल तितक्या तुम्ही नोटा घेऊन जायच्या. तर आपल्याला काय करायचंय, मोरपीस न्यायचंय. मोरपीस हे पूर्ण असलं पाहिजे. पूर्ण म्हणजे काय, पूर्ण त्याला खाली पूर्ण टोक, पूर्ण असं उभं, म्हणजे मधून आपण जे अर्ध कट करतो आणि नंतर लावतो किंवा तसं नाही. तर कसं करायचंय, आपल्याला पूर्ण मोरपीस घ्यायचंय, अर्ध कट केलेलं नाही. त्यामुळे पूर्ण 2 मोरपीस तुम्हाला घेऊन जायची आहे देवळात. आणि जाताना सोबत तुम्हाला काय करायचंय, 10च्या नोटा आणि जे मी तुम्हाला सगळं सामान सांगितलं ते. आणि नंतर देवळात जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेला काय करायचंय,
मला माहित आहे की त्या दिवशी खूप गर्दी असते, पण तरीही आपल्याला काय करायचं आहे म्हणजे पुजारी जे असतात त्यांना जरा रिक्वेस्ट करायची की प्लीज माझं हे एवढे मोरपीस आणि 10ची नोट, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ते 2 मोरपीस आणि 10च्या ज्या नोटा आहेत त्या कार्तिक स्वामींच्या पायाला लावायच्या, म्हणजे एक अर्धा सेकंद का असे ना पण त्या कार्तिक स्वामींच्या पायाला लावून तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि काय करायचं आहे, एकच मोरपीस घ्यायचं, एक मोरपीस तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. जरी तुम्ही स्वामींच्या केंद्रात गेलात तरी तिथेही तुम्हाला कार्तिक स्वामींच्या फोटोकडे हेच करायचं आहे की एक मोरपीस तिथे ठेवायचं, एक मोरपीस तुम्ही सोबत घेऊन यायचं. आणि 10च्या नोटा ज्या तुम्ही ठेवलेल्या असणार त्याही तुम्हाला कार्तिक स्वामींच्या पायाला लावायच्या आणि घेऊन यायचा. आणि जो तुम्ही नारळ आणि खडीसाखर ठेवणार ती काय करायची, ती तुम्हाला तिथेच ठेवायची, ती तुम्हाला परत आणायची नाही. आणि ह्या ज्या तुम्ही आता नोटा आणणार त्या तुम्हाला तुमच्या सोबत घरी घेऊन यायच्या आहेत. पण तुम्हाला त्या दिवशी काय करायचं आहे, कार्तिक स्वामींच्या देवळात किंवा स्वामी केंद्रामध्ये तुम्हाला शिवलीलामृताचा 13वा किंवा 11वा अध्याय वाचायचा आहे. आणि श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे तुम्हाला छोटंसं असतं पण ते तुम्हाला मिळेल, ते तुम्हाला तिथे 11 वेळा म्हणायचे. म्हणजे मुलांनी जर स्वतः म्हटलं तर खूप चांगलं. आता काही मुलांना म्हणता येत नाही तर त्यांच्या आईनी, वडिलांनी, आजीनी, भावंडांनी कुणीही तिथे म्हटलं 11 वेळा त्या मुलांसाठी तरी चांगलं. पण त्या दिवशी आपल्याला देवळामध्ये बसून प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे 11 वेळा म्हणायचं आहे आणि शिवलीलामृतांचा अध्याय. आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं, ती 2 मोरपिसं आणि जेवढ्या तुम्ही काही नोटा ठेवलेल्या असतील त्या घेऊन तुम्हाला घरी यायचंय. आणि त्यानंतर त्या 10 रुपयाच्या नोटा आणि मोरपीस याचं आता काय करायचं तर बघा, ते मोरपीस आहे ना, ते मोरपीस तुमची मुलं ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतात ना त्या ठिकाणी ते समोर लावायचं आहे. पूर्ण अख्खं मोरपीस कट करायचं नाही. जेवढं तुम्ही मोरपीस कार्तिक स्वामींच्या पायाला लावून आणलं ते पूर्ण मोरपीस त्या ठिकाणी तुम्हाला लावायचं आहे. आणि नाहीच तर ते तुम्हाला आता एवढं मोरपीस मुलं पुस्तकामध्ये ठेवू शकत नाही, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ते मोरपीस तिथे लावायचं आहे. कुठे, ज्या ठिकाणी मुलं अभ्यासाला बसतात तिथे तुम्हाला ते मोरपीस लावायचं आहे. नंतर काय करायचं, घरी आल्यानंतर पुन्हा तुम्हाला श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही ते मोरपीस लावणार तेव्हा त्याच्या समोर बसून तुम्हाला श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणायचं आहे. आता नंतर आपल्याला आता 10 रुपयाच्या नोटेचं काय करायचं तर 10 रुपयाची नोट याचं एक पिरॅमिड तयार करायचं. 10 रुपयाच्या नोटेचं तुम्हाला पिरॅमिड तयार करायचं. आता पिरॅमिड कसं करायचं याचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब शॉर्ट्समध्ये देखील अपलोड केला आहे, तो तुम्ही जरूर बघा. आणि माझं जे इन्स्टा अकाउंट आहे तिथे देखील मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला आहे, तो देखील तुम्ही जरूर बघा. म्हणजे तुम्हाला जिथे जसा जमेल तसं तुम्हाला बघा. आणि हा 10 रुपयाचं पिरॅमिड कसं तयार करायचं हा शॉर्ट्स तुम्ही बघितला की तुमच्या लक्षात येईल की हे पिरॅमिड कसं करायचं. म्हणून तुम्ही आत्तापासून जे कोणी माझा व्हिडिओ बघतायत ज्यांनी कोणी हा माझा व्हिडिओ बघितला त्यांनी आत्तापासून ट्राय करा त्या 10 रुपयाचं पिरॅमिड कसं तयार करायचं. आणि ते पिरॅमिड तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला ते काय करायचं आहे, पिरॅमिड तुमच्या पर्समध्ये किंवा तुम्हाला ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. काय करायचं आहे, तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये. म्हणजे ज्यांच्या नावाने म्हणजे नवरा बायको मुलं किंवा जावा असं कुणी तुम्हाला तुम्ही त्या नोटा ठेवल्यात त्यांनी प्रत्येकाने त्या नोट पिरॅमिड करून प्रत्येकाने आपापल्या पर्समध्ये आणि एक पिरॅमिड तुमच्या तिजोरीमध्ये म्हणजे जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तिथे तुम्हाला तो ठेवायचा आहे. मग लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. कारण हा एकच दिवस असा आहे ज्या दिवशी तुम्ही कार्तिक स्वामींच्या पायाला ती नोट लावून ती नोट पिरॅमिड करून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवता. त्यामुळे परत सांगते की हा दिवस कोणीही व्यर्थ गमावू नका. त्या दिवशी तुम्ही हा नक्की उपाय करा. आणि मोरपिसाचा उपाय हा बुद्धीसाठी आणि 10 रुपयाच्या नोटेचा हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे. हे दोन्ही उपाय तुम्हाला याच दिवशी म्हणजे एकाच दिवशी करायचे आहेत. आणि हा उपाय तुम्ही घरातील कुणीही करू शकता.
म्हणजे जर एखादे घरात आता स्त्रीचं म्हणजे घरात जी स्त्री आहे तिचा जर पिरियड असेल तर काय करू शकतो, तर इतर मंडळी म्हणजे नवरा असेल, मुलं असतील किंवा आणि आजी असेल, आजोबा असतील, कुणीही हा उपाय करू शकतं. याला काही कशाचं बंधन नाही, फक्त पिरियडचं बंधन आहे. त्यामुळे बाकी तुम्ही कुठलंही बंधन नाहीये त्याला. कोणी करायचा, विधवा असं सवाष्ण असं काहीही नाही. ज्याला जमेल त्यांनी हा उपाय करायचा. पण हा कशासाठी परत परत सांगते, कारण हा आपल्याला एकच वर्ष करता येणार, म्हणजे याच वर्षी तो परत आपल्याला पुढच्या वर्षी करता येणार. त्यामुळे ही संधी कुणीही दवडू नका आणि हा उपाय तुम्हाला ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी करा. आणि ज्यांच्यापर्यंत तुम्हाला माझा हा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा शेअर करा. कारण आपण आपला जसं आपण फायदा बघतो तसंच आपण दुसऱ्याचा देखील फायदा बघायचा, की बाबा मी हा व्हिडिओ बघितला आणि यातून मला फायदा होणार आहे, तर असाच दुसऱ्याला फायदा व्हावा ही इच्छा जेव्हा आपण ठेवतो ना त्यावेळेला आपल्या सगळ्या समस्या दूर होतात. त्यामुळे तुम्ही हा माझा व्हिडिओ जितक्या तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक ज्यांना ज्यांना शेअर करता येईल त्यांना शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, म्हणजे त्यांना देखील याचा संधीचा लाभ मिळेल. आणि हा उपाय छोटासा आहे, इतका प्रभावशाली आहे की तो प्रत्येकाने करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. मी देखील हा उद्या उपाय करणार आहे, त्यामुळे तुम्ही देखील करा आणि त्याचा अनुभव घ्या आणि मला नक्की शेअर करा की तुम्हाला काय अनुभव आला. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.